लाईव्ह सुरू झालं. हां, बोलू शकतो. झालं, घेतलं. दिसते का तुझ्याकडे? बघ बरं जरा एकदा बघ ना. बसलोच आहे मी व्यवस्थित. तुझ्याकडं सुरू झालं का बघ. अरे बाबा, मग कळणार कसं? करू सुरू. हं, हं. खरं तर मी आज या ठिकाणी लाईव्हला आलो आहे आणि त्यासाठी मी माझा रायगड जे चॅनल आहे त्या चॅनलला मी धन्यवाद देतो. त्यांनी जो विषय या ठिकाणी घेतलेला आहे तो विषय म्हणजे गोपीनाथ मुंडेंना निधन होऊन आज 6 वर्ष आणि त्यानिमित्त आठवणी त्यांच्या सांगाव्यात अशी चॅनलने विनंती केली आणि मला असं वाटलं की आपण बोलूया. मला आजही तो दिवस आठवतो आणि खरं म्हणजे गोपीनाथ मुंडेंच्या काय आठवणी सांगायच्या, किती आठवणी सांगायच्या हा माझ्यासमोर प्रश्न आहे. अनेक आठवणी माझ्या मनात आहेत. त्यांच्यासोबत मी अनेक वर्ष काम केलं आणि इतकी वर्ष काम केल्यानंतर मी सुद्धा इतक्या आठवणींचा खजिना माझ्यासोबत आहे. म्हणजे असं विनोदाने म्हटलं जायचं की बाकी कुणाला मुंडेसाहेब कुठे ते सापडणार नाही, काय कळणार नाही, पण केशवला पक्क माहीत असतं. केशवचा त्यांच्या संपर्क असतो आणि तितकंच खरं होतं. कोणत्या ना कोणत्या माध्यमातनं दिवसभरातनं ते अनेक वेळा माझ्याशी बोलायचे. अगदी बाहेर जरी ते कुठे प्रदेशात गेले असले तरीसुद्धा स्थानिक काय चाललं आहे, बातम्यांचं काय चालू आहे, काय घडामोडी आहे हे त्यांना हवं असायचं. त्यामुळे तिथूनही ते मला फोन करायचे आणि त्यामुळे हा एक खूप वेगळ्या प्रकारचं नातं, खूप वेगळ्या प्रकारचं बॉन्डिंग आमच्यामध्ये निर्माण झालं होतं. मला आजही तो दिवस आठवतो. म्हणजे मी 1 जूनला मी त्यांना फोन केला आणि त्यांना असं म्हणालो, त्यांचा 4 किंवा 5 तारखेला बीडमध्ये त्यांचा पहिला जंगी सत्कार होता. जवळपास 15 वर्षाच्या प्रचंड मोठ्या संघर्षानंतर मुंडेसाहेब पुन्हा एकदा मंत्री झाले होते आणि त्याच्यानंतरनं बीडवासियांच्या वतीने त्यांचा एक मोठा जंगी सत्कार ठेवला होता आणि त्या सत्काराला मी खरं म्हणजे 30-31 त्यांच्यासोबत होतो. एक शपथ झाल्यानंतर त्यांच्यासोबत होतो. दुसरा दिवस मी त्यांच्यासोबत होतो आणि 1 तारखेला मुंबईत मी आलो. त्या दिवशी त्यांना मी फोन केला. बाकी सगळं बोलणं आमचं सगळं झालं आणि मी त्यांना असं म्हणालो की म्हणलं, साहेब मला त्या 3च्या सत्काराला बीडला यायची इच्छा आहे. यावर ते असं मला म्हणाले की तुला परवानगी कधीपासून लागायला निघ आणि ये. आणि त्यांच्या म्हणण्याप्रमाणे मी गेलो. त्यांच्या बीडला गेलो त्या दिवशी, पण त्यांच्या अंत्यसंस्काराला गेलो. अतिशय चटका लावणारी, अस्वस्थ करणारी, हेरावणारी ही आठवण आहे माझ्या मनात की मी त्यांना बीडला येतो म्हणून सांगितलं होतं. त्यांच्या सत्काराला मला जायचं होतं आणि त्यांना हार घालायला मला जावं. खरं म्हणजे गोपीनाथ मुंडेंचा विचार करता खराखुरा लोकनेता हा जो शब्द असतो तो त्यांना लागू पडतो. आपण सगळ्यांनी बघितलं असेल, नेत्याचे अनेक रूप, अनेक नेते आपण सगळे पाहतो. प्रत्येक नेता हा वेगळ्या पद्धतीने प्रत्येकावरती प्रभाव टाकत असतो, समाजावरती प्रभाव टाकत असतो. पण गोपीनाथ मुंडेंच्या रूपाने एक वेगळं नातं, एक वेगळं रसायन होतं. गोपीनाथ मुंडे जिथे जातील तिथे ते सगळ्यांचं लक्ष, तिथे स्वाभाविकपणे तिथे एक मधमाशाचं पोळं कसं तयार होतं तसं माणसांचं मोहोळ, माणसांचं पोहे त्यांच्या भोवती जमा व्हायचं. त्यांच्याकडे कुणालाही दरवाजा बंद त्यांचा कधीच नसायचा. त्यांच्याकडे येणारा माणूस, सुटाबुटातला माणूस तितक्याच ज्या विश्वासाने यायचा, तितकाच एखादा खेड्यातल्या पागोटेवाला मळलेलं धोतर, फटका शर्ट आणि मळलेलं धोतर आणि पागोटं अशा अवतारातला, चप्पल तुटले अशा अवतारातला माणूस वा तितक्याच विश्वासाने त्यांच्याकडे यायचा. त्याला कधी असं वाटलं नाही की आपण यांच्याकडे कसं जावं.
आणि मुंडे साहेब हे सहजपणे त्याच्या खांद्यावरती हात टाकून किंवा त्याला अगदी ह्याच्याने बोलून त्याच्याशी गप्पा मारायचे, त्याला बोलायचे, त्याचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करायचा. सर्वसामान्य समाजातल्या तळागाळातल्या कार्यकर्त्यांशी असलेलं त्यांचं नातं हे अफाट होतं आणि त्याबद्दलची असणारी त्यांची तळमळ, त्याबद्दलची असलेली त्यांची आस्था ही कमालीची होती. मला एक प्रसंग आठवतो. म्हणजे ज्यावेळी गोदा परिक्रमा केली, गोदा नदीला पूर आला मोठ्या प्रमाणात आणि तो पूर आल्यानंतरनं त्या नदीला ज्यावेळी पूर आला, खूप मोठ्या प्रमाणात लोकांचं नुकसान झालं. ही गोष्ट आहे काहीतरी 2006-07च्या दरम्यानची गोष्ट आहे. आणि त्या काळामध्ये स्वाभाविकपणे त्यावेळी जनतेला अनेक गोष्टी मिळाल्या नव्हत्या आणि तो जनतेचा आवाज मांडण्यासाठी, जनतेचा आवाज लोकांसमोर मांडण्यासाठी त्यांनी गोदा परिक्रमा त्यांनी केली. त्या मराठवाड्यातल्या 3-4 जिल्ह्यातनं एक पूर्णपणे दोन्ही नदीच्या काठावरनं त्याने एक यात्रा केली. सोपं होतं, म्हणजे म्हणायला गेलं तर सोपं, पण खूप अवघड. ते दिवसभर नदीच्या दोन्ही बाजूने ज्या गावात पूर आला होता, ज्या गावात प्रचंड नुकसान झालं होतं, त्या गावात ते जायचे. आणि मी स्वतः बघितलं की गुडघ्याभर चिखल जिथे होता असा चिखल तुडवत ते अनेक गावात गेले. त्यांना डायबिटीस होता तरीसुद्धा ते काटे अनेक ठिकाणी टोचले, पण तरीसुद्धा ते 1-1.5 महिना ते गोदा परिक्रमेच्या माध्यमातून त्यांनी पूर्ण तो भाग पिंजून काढला. एकदा त्याच्यानंतर विधानसभेच्या निवडणुका झाल्या, सगळ्या झाल्या त्याच्यानंतरनं, आणि स्वाभाविकपणे म्हणावं तसं हे जय भारतीय जनता पार्टीला आलं नाही. तर मी स्वतःच म्हणलं, साहेब पण तुम्ही इतकी मेहनत घेतली, तुम्ही एवढं सगळं करता जनतेसाठी, पण उपयोग काय म्हणलं साहेब शेवटी? म्हणलं आपल्याला कुठे हे झालं काही. त्यावेळी त्याने जे उत्तर दिलं होतं ते उत्तर म्हणजे गोपीनाथ मुंडे म्हणजे काय माणूस होता हे सांगणारं उत्तर होतं. सर्वसाधारणतः फायद्या तोट्याच्या गोष्टी हे मतपेटीच्या प्रकारात मोजायची लोकांना सवय असते. मुंडे साहेबांनी सांगितलं, केशव मी त्या गावात गेलो, त्या गावामध्ये कधी नव्हे ते पहिल्यांदा अतिशय उत्तम प्रतीचे रस्ते झाले, जिथे पुढे अत्यंत खड्डे होते, काहीच सोयी नव्हत्या, त्या गावांना सोयी मिळाल्या. मला मतं मिळाली की नाही भाग नंतरचा आहे, माझ्या पक्षाला किती आमदार निवडून आले हा भाग नंतरचा आहे, पण माझ्या त्या यात्रेमुळे त्या गावातल्या लोकांचं जगण्यामध्ये थोडासा का होईना चांगला बदल झाला. मला माझ्या दृष्टीने ती यात्रेचं सफल यश मला मिळालं हे सांगणार. म्हणजे लोकांच्या भल्याचा, लोकांचं चांगलं व्हावं यासाठी धडपड त्यांच्या मनात कायम असायची. अशांपैकी गोपीनाथ मुंडे होते. त्यांचा संघर्ष यात्रा, त्यांचा कधीही न हरण्याचा स्वभाव, कधीही गिवअप न करण्याचा स्वभाव, ही अनेक गोष्टी त्यांच्या आजही लक्षात आहेत. मला 2009ची आजही आठवते. 2009च्या निवडणुकीच्या पूर्वी एक असं वातावरण राज्यामध्ये होतं की आता काही राज्यात सत्ता बदल होणार, भारतीय जनता पार्टी शिवसेनेचं सरकार होणार. पण त्यावेळी मनसे त्या 2008ला स्थापन झाला होता आणि मुंबई, ठाणे, नाशिक बेल्टमध्ये मनसेने मोठ्या प्रमाणात मतं हे केल्यामुळे स्वाभाविकपणे जे गणित अपेक्षित होतं तसं झालं नाही आणि भारतीय जनता पार्टी शिवसेने सरकार आलं नाही. निकालाचा दिवस होता, निकाल लागायला सुरुवात झाली. आम्ही सकाळी सुरुवातीला उत्साहात असलेलो प्रदेश कार्यालयाबाहेर जसे निकाल लागायला लागले आणि सरकार येत नाही असं लक्षात आलं, तर आम्ही सगळे कार्यकर्ते स्वाभाविकपणे निराश झालो होतो. आम्ही आमच्या प्रदेश कार्यालयाच्या गेटपाशी उभा होतो. एवढ्यात दुपारी 2:30-3च्या सुमाराला मुंडे साहेबांची गाडी आहे, तीच त्यांच्या त्या पद्धतीची ती गाडी त्यांच्या मागे तो सगळा बंदोबस्त असायचा. आणि ती गाडी आल्यानंतर त्या गाडीतनं ते उतरले. त्याच उत्साहात, त्याच जोशात, त्यांच्या शैलीमध्ये त्यांनी पुन्हा एकदा आपला भांग पाडला. त्या उत्साहात आमच्या पाठीवर हात मारला. म्हणलं आमचे सगळ्यांचे चेहरे असे लहान झालेले, निराश झालेलो आम्ही. त्यावेळी मुंडे साहेब म्हणाले आपल्याला सत्तेची सवय कुठे, आपण विरोधात तर आपण वर्षानुवर्ष आहोत, कसलं निराश होता, चला म्हणले उद्यापासून परत कामाला लागायचं. आणि असं म्हणून आम्हाला थाप मारून आम्हाला सगळ्यांना आत घेऊन गेले. छान पुन्हा सगळ्यांचा छान गप्पा पुन्हा सगळ्यांच्या रंगल्या, सगळ्यांचे मूड छान झाले आणि मुंडे साहेब पुन्हा एकदा आपल्या कामाला गेले. कार्यकर्त्यांना जो कार्यकर्ता निराश असेल, कार्यकर्ता खचला असेल, त्या कार्यकर्त्याला पुन्हा एकदा उभारी द्यायची की आपलं काम आहे, लोकांसाठी काम करतोय आपण, आपला संघर्षाचं आपलं काम आहे. अशा पद्धतीने एक सातत्याने संघर्षाचं काम करणारं, अशा पद्धतीने एक वेगळ्या पद्धतीचा हा नेता होता की जो कायम लोकांसाठी जगला. आणि म्हणून त्याला लोकनेता, मला असं वाटतं ही सगळ्यात महत्त्वाची आणि सगळ्यात चांगली गोष्ट या ठिकाणी मला आजही त्यांच्याबद्दल आठवतं. किती आठवणी सांगू, म्हणजे मला आता माझ्या मनात मी ज्या तुमच्याशी बोलतोय, फेसबुक लाईव्ह करतोय, तर माझ्या मनात अनेक प्रसंग जसे तसे समोर उभे राहतात.
की त्या प्रसंगामध्ये एखाद्या कार्यकर्त्याच्या घरामध्ये अडचण असते. मला आज एक प्रसंग आठवतो की एक अत्यंत साधारणतः 60-70 वर्षाचे एक गृहस्थ एकदा मुंडे साहेबांकडे आले. विषय काय होता की त्यांचा जावई त्यांच्या मुलीला नीट वागवत नाही. साहेबांनी फोन उचलला, त्याला लावायला फोन ऑपरेटर सांगितलं त्याला फोन लावून दे. साहेबांनी फोन लावला त्याला. जो कोण नवरा जावई होता त्या गृहस्थाचा त्याला सांगितलं, हे बघ ती माझी मुलगी आहे आणि ती माझ्या मुलीला जर पुन्हा त्रास दिलास तर लक्षात ठेव, असं चालणार नाही. आणि त्यानंतर फोन ठेवला आणि ते सांगितले, तुम्ही काळजी करू नका, तुम्ही चिंता करू नका, काही झालं तर मी आहे. म्हणजे ज्या माणसाची कधी ओळखही नाही तो माणूस पहिल्यांदा भेटायला होता, एका आशेनं आला होता आणि त्या सगळ्या आशेला मुंडे साहेबांनी त्याला ऐकून घेतलं. त्या जावयाला फोन केला. त्याच्यानंतर त्यांचा संसार नीट झाला. 3-4 महिन्यानंतर पुन्हाच तो जावयासहित तो मुलगा तो बाप आणि ती मुलगी दोघंही साहेबांना भेटायला. त्यावेळी मी साक्षीदार होतो. ते मिठाई घेऊन आले होते की साहेब तुम्ही फोन केला पण खूप छान आमचं सगळं झालं, नीट झालं सगळं. तो जावई पाया पडला साहेबांच्या. खरं म्हणजे साहेबांनी त्याचा सत्कार केला. नवरा बायकोला त्याची वहिनींकडनं ती ओटी भरायला लावली. सगळ्या गोष्टी नीट केल्या. पण मतितार्थ एवढा की ज्याची ओळखही नाही, कधी पूर्वी भेटलेही नाही, अशा माणसाला तो माणूस पहिल्यांदा भेटायला आला, त्याची अडचण घेऊन आला की ताबडतोब त्या अडचणीचं निवारण करण्यासाठी प्रयत्न. हे केवळ एक जावयापुरतं नाही, मग शासकीय दरबारी असतील. म्हणजे साहेबांकडे असे अनेक लोक भेटायला यायचे की जे कधी साहेबांना भेटले नसायची, काहीतरी अडचणी घेऊन यायचे. मग शासकीय दरबार टाकलेली कामं असतील, त्यांची अतिशय जेन्युइन गोष्टी असतील की ज्या होत नसायच्या. ते थेट फोन लावायचे, मी याला पाठवतोय, याचं काम अडलंय, ते काम जेन्युइन आहे, ते योग्य काम आहे, त्या कामामध्ये जे असेल ते ताबडतोब करा. अशा पद्धतीचं एक काम करण्याची त्यांची वेगळी पद्धत. समोरचा माणूस माझ्या जातीचा नाही, माझ्या धर्माचा नाही, माझ्या पंथाचा आहे का, माझ्या अमुक एका विषयाचा आहे का, माझ्या पक्षाचा आहे का, माझ्या पक्षात आला आहे का, माझ्या पक्षाचा, अशा कुठल्याही पद्धतीचा किंतु परंतु मनात न आणता जो समोर येईल त्याचं काम करणं, ही जी एक खरं म्हणजे आजच्या सर्व प्रकारचं म्हणजे राजकारणातला मित्र एक विद्यार्थी आणि राजकारणातला असं असंख्य विद्यार्थ्यांनी की राजकारण करू इच्छा नाही, हे कायम लक्षात ठेवलं पाहिजे की समोरचा काम घेऊन येतो, तो त्याच्या अडचणीत नाही येतो आणि त्यामुळे स्वाभाविकपणे त्याच्या अशा पद्धतीने त्याच्या पलीकडे जाऊन वेगवेगळ्या त्याच्या आयडेंटिटीच्या पलीकडे जाऊन त्याला आपण मदत करता आली पाहिजे. ही जी भावना आहे, ही भावना मुंडे साहेबांमध्ये होती आणि म्हणून ते खऱ्या अर्थाने लोकनेते होते. त्यांचा संघर्षातले त्यांचे किस्से मला अनेक माहिती आहेत. त्यांच्या अनेक विधानसभेत त्यांची गाजलेली भाषणं, त्यांचा हजरजबाबीपणा, त्यांनी केलेली विधानसभेत विरोधकांवरती केलेली कडाडून टीका. म्हणजे मला आजही आठवतं, विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना त्यांनी त्या दिवशी प्रचंड द्वेषाने प्रचंड टीका केली. अत्यंत सरकारला अत्यंत झोडपणारं भाषण त्यांनी त्या दिवशी केलं होतं. संध्याकाळी एका चॅनलच्या डिबेट शोमध्ये विलासराव देशमुख पण होते आणि मुंडे साहेब पण होते. तर दोघांनी एक गाडी शेअर केली होती. मी त्यांना विचारलं, साहेब हे असं कसं काय? ते म्हणले माझा जो विरोध आहे, माझा जो टीका आहे, माझा जो आक्षेप आहे, हा माझा राजकीय विरोध आहे. माझे कुठल्याच पक्षातले कुठलेच नेते माझे कायमचे शत्रू नाहीत. माझे ते राजकीय विरोधक आहेत आणि राजकीय विरोधकांवरती राजकीय पद्धतीने टीका टिप्पणी करणं, जनतेच्या प्रश्नासाठी त्यांच्यावरती टीका करणं, त्यांच्यावरती टीकेचे आसूड ओढणं, हे माझं काम आहे. पण त्याचा अर्थ माझं त्यांचं कायमचं शत्रुत्व नाही. आमच्या वैचारिकदृष्ट्या आम्ही वेगवेगळे आहोत, पण याचा अर्थ असा आमच्यातलं काही वेगळं नातं असूच शकत नाही, असं नाही. आणि म्हणून पक्षाच्या पलीकडेही त्यांची म्हणजे पक्षात तर ते एक मोठ्या वडिलांच्या भूमिकेसारखे होते. आई वडिलांचं एक ज्याला पालकत्वाची भूमिका, अशी पक्षात त्यांची भूमिका होती. कुणीही त्यांच्याकडे जावं, अत्यंत मोकळेपणाने मन मोकळं करावं, साहेब पण त्या पाठीवर थाप मारायचे, त्याला त्याचं मनासारखं जे शक्य आहे त्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करायचे. जाणारा माणूस कितीही चिंतित असला, कितीही व्यथेत असला, काही अपेक्षा मागायचा गेला असला, अतिशय व्यथेत चिंतेत असलेला माणूस ज्यावेळी साहेबांकडे जायचा, येताना तो समाधानानेच परत यायचा की साहेब काहीतरी करतील याच्यामध्ये, हा विश्वास त्याच्या मनात असायचा. तेच आणि जसं हे पक्षातलं त्यांचं स्थान होतं, एक पालकत्वाची भूमिका होती. प्रत्येक कार्यकर्त्याला सांभाळायचे, चुकला तरी त्याला सांभाळून घ्यायचे, म्हणजे चुकला तरी त्याला बोलवायचे, त्याला सांगायचे, वेळप्रसंगी रागवायचे म्हणजे जसं आई एखाद्या मुलाला रागवत तशा ह्याच्यात नाही, पण त्याचबरोबर त्याला सांभाळून पण घ्यायचे. त्याला परत म्हणजे त्याच्यावरती तो असं वागतोस काय, थांब,
अशा प्रकारची भूमिका त्यांनी कधी मांडली नाही. प्रत्येक कार्यकर्त्याला सांभाळण्याचं काम त्यांनी पक्षामध्ये केलं. हे पक्षातल्या एक पालकत्वाची भूमिका होती, पक्ष नेतृत्वाची भूमिका होती आणि त्याच वेळी त्या इतर पुढच्या सर्वांशी त्यांचा एक संपर्क होता. अतिशय चांगला संपर्क, अतिशय चांगला समन्वय. विकासाच्या प्रश्नावर असेल, कुठल्याही प्रश्नावर असेल, कायम ते पुढं असायचे. वाजपेयींचं सरकार होतं, महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टी विरोधकांमध्ये होती. त्यावेळी ज्यावेळी ऊस प्रश्नासह अनेक गोष्टीचा विषय असेल त्यावेळी ते सरकारच्या बरोबरीनंच वाजपेयींकडे जायला केंद्र सरकारच्या काळात ते कायम तयार असायचे, नव्हे ते अनेक वेळा गेले होते. म्हणजे मला एक आठवतं की सहकार क्षेत्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं काम नाही, त्यामुळे सहकार क्षेत्रामध्ये अनेक वेळा अनेक अडचणी असायच्या. कारखाना क्षेत्रात तर आमचं कामच नव्हतं. पण मुंडे साहेबांनी पहिला कारखाना सुरू केला. अतिशय प्रयत्नपूर्वक त्यांनी तो कारखाना उभा केला. तो कारखाना अत्यंत यशस्वी चालवला. म्हणजे देशातल्या किंवा राज्यातल्या जे निवडक यशस्वी कारखाने समजले जातात त्यावेळी त्यांचा तो कारखाना त्यावेळी समजला जायचा. अतिशय प्रभावीपणे त्यांनी त्याचं काम चालवलं आणि त्या सगळ्यातनं म्हणजे त्यांचं म्हणजे आम्ही एकदा तो कारखाना बघायला गेलो होतो. तुम्हाला आश्चर्य वाटेल, खरं म्हणजे साखर कारखान्यांचं आपण सगळे अनेक किस्से ऐकलेले असतात. त्यांचे चेअरमन, त्यांच्या त्या भल्या मोठ्या केबिन, त्यांची भव्य त्यांच्या एक सगळ्या एका अर्थाने वेगळी राजवट अशी सगळी ती असते. त्यावेळी मात्र मुंडे साहेबांच्या कारखान्यामध्ये त्यांची जी केबिन होती ती अत्यंत साधी. मी एकदा त्यांना विचारलं, साहेब म्हणजे तुम्ही एवढं चेअरमन आहात कारखान्याचे, तुमची अशी केबिन आहे? ते म्हणजे मला म्हणाले इथे काम होणं महत्त्वाचं आहे, मला कारखाना यशस्वीपणे चालवायचा आहे आणि उगाच अनावश्यक ठिकाणी खर्च करायची इच्छा नाही आणि अतिशय माझं इथे बसून मी काम करू शकतो. एक अतिशय साधी केबिन, एखाद्या शाळेच्या प्रिन्सिपलची का प्राचार्याची केबिन सो अधिक चांगली असेल त्याच्यापेक्षा, एवढी साधी केबिन त्यांची कारखान्यावरची होती. त्यांनी लोकांच्या समोर राहणं त्यांचा सगळ्यात मोठा, त्यांना म्हणलं तर आपण त्यांना व्यसन म्हणू शकतो. त्यांना लोक लागायची. लोकांमध्ये त्यांना म्हणजे हा माणूस जशी लोक भेटतील एक तितके मुंडेसाहेब खुश व्हायचे. आणि मग ते सर्व स्तरातले लोक, त्यांना अनेक स्तरावरचे लोक येऊन भेटायचे. कार्यकर्ते निव्वळ प्रेम नाही तर कार्यकर्त्यांचा राग सुद्धा ते सहन करायचे. आता आपण कोकणाच्या चॅनलबद्दल बोलतो आहोत. मला आजही आठवतो हा किस्सा. त्याच्यामध्ये एकदा मुंडे साहेबांना ज्यावेळी एक कोकणातली एक जागा भारतीय जनता पार्टी शिवसेना शेवटी युती ज्यावेळी होते त्यावेळी तुम्हाला काही जागांची देवाणघेवाण करावी लागते आणि त्यावेळी कोकणातली एक सिटिंग जागा काहीतरी शिवसेना त्यावेळी युतीमध्ये द्यावी लागली होती. ही 2009च्या आसपासची गोष्ट असेल. तर त्यावेळी स्वाभाविकपणे त्या मतदारसंघातले असंख्य कार्यकर्ते मुंडे साहेबांकडे आले होते. ते मुंबईमध्ये वसंतस्मृतीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची एक बैठक चालली होती. त्या बैठकी ठिकाणी आले, मोठ्या संख्येने आले. त्याच्यामध्ये अतिशय चिडलेले कार्यकर्ते मुंडे साहेब मध्ये बसले. सगळे कार्यकर्ते मुंडे साहेबांना त्यांनी घेराव घातला आणि मुंडे साहेबांना घेराव घातला. मी सगळ्यांनी त्याच्यामध्ये असं सगळं कार्यकर्ते रागावलेले होते. ते सांगायला कसं चुकीचं केलं, तुम्ही काय केलं. प्रत्येकाचं मुंडे साहेब 2.5 तास बसले होते, हल्ले सुद्धा नाहीत. प्रत्येक कार्यकर्त्याचं ऐकून घेतलं. प्रत्येक कार्यकर्त्याचं जो कार्यकर्ता, तो कार्यकर्ता लहान अगदी वॉर्ड स्तरावरचा कार्यकर्ता होता आणि अगदी विधानसभा लेवलचा कार्यकर्ता होता. ते जे सगळे कार्यकर्ते आले जे बोलू इच्छित होते त्या प्रत्येकाचं त्यांनी ऐकून घेतलं आणि मग त्याच्यानंतरनं त्यांनी आपली भूमिका सांगितली की शेवटी व्यापक ज्या विचार करावा लागतो तर एक व्यापक विजयासाठी, मोठ्या विजयासाठी काही गोष्टी कराव्या लागतात. तुमची अडचण, तुमचं दुःख मला समजतं आहे. ती विधानसभा देण्यात तुम्हाला जितकं दुःख झालं तितकंच दुःख किंबहुना त्यापेक्षा जास्त दुःख मला झालं. पण शेवटी युती म्हणून आपल्याला काही निर्णय करावे लागतात. त्यातनं तो निर्णय झाला आणि त्यामुळे तुम्ही या क्षणी आम्हाला समजावून घेतलं पाहिजे. मी तुम्हाला समजून घेतो आहे, भविष्यामध्ये सगळ्या गोष्टींचा आपण योग्य विचार करूया. इतकं त्याला कार्यकर्त्यांना समजून, जो कार्यकर्ता रागारागाने आला होता, जो कार्यकर्ता चिडून आला होता, तो कार्यकर्ता एक म्हणजे ठीक आहे शेवटी विधानसभा गेल्यास दुःख होतंच, पण तरीसुद्धा साहेबांनी आमचं ऐकून घेतलं. शेवटी ऐकून घेणारसुद्धा बऱ्याच वेळा अनेक वेळा नसतं कोणी. अशा वेळी आमचं ऐकून घेतलं आणि अशा पद्धतीने त्या कार्यकर्त्यांना शांत करण्याचं काम त्यांनी केलं. खरं म्हणजे मी आता बऱ्याच वेळ जवळपास 20-25 मिनटं बोलतोय. अनेक आठवणी मी असं बोलायला खूप वेळ बोलू शकतो, पण मला आज पुन्हा एकदा मुंडे साहेबांची आठवण नक्की येते. त्यांनी केलेलं काम, त्यांनी केलेलं त्यांचं कॉन्ट्रीब्युशन, आरक्षणाच्या मुद्द्यावरची त्यांची भूमिका, सगळ्या गोष्टी आज मला त्यांच्या आठवतात. मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला पाहिजे हे म्हणणारे मुंडे साहेब त्याही पहिल्यांदा होते ज्यांनी मुंबईत त्यासाठी परिषद घेतली होती. ओबीसींच्या आरक्षणासाठी सगळ्यात मोठी म्हणजे त्यासाठी लढा त्यांनी केला. लोकसभेत त्यांचं भाषण आहे त्याच्यामध्ये की ओबीसी समाज म्हणजे इकडे
एकीकडे आपण इथे जनावरांची नोंद करतो, पण ओबीसींची भटक्यांची नोंद मात्र वेगळी अशी होत नाही, त्यांची पण ती नोंद झाली पाहिजे या प्रकारची मांडणी करणार. एक अतिशय सर्वसामान्यातनं उठलेला ऊस तोडणी कामगाराचा मुलगा, ज्याला कुठल्याही प्रकारची बॅकग्राऊंड नाही राजकारणाची, असा मुलगा पहिल्यांदा विद्यार्थी परिषद, संघ परिवार आणि भाजपमध्ये येतो आणि त्याच्यानंतर हळूहळू इतका मोठा की इथे युनोमध्ये त्याला भाषण करण्याची संधी मिळाली खासदार. हा प्रवास खूप मोठा आहे, हा संघर्षाचा प्रवास आहे, हा जिद्दीचा प्रवास आहे. आणि त्याच्यामुळे ज्या पद्धतीने मुंडे साहेब ज्यावेळी सगळे मला आठवतात, एक जाता शेवटचा प्रसंग सांगतो आणि मग मी थांबतो. मला शेवटचा प्रसंग आठवतो, म्हणजे तो शब्दसुद्धा मुंडे साहेबांनी खरा करून दाखवला. मधल्या काळामध्ये ज्यावेळी अशा काही गोष्टी उलटसुलट सुरू झाल्या, मुंडे साहेब पक्ष सोडणार का वगैरे अशा गोष्टी गप्पा सुरू झाल्या, त्यावेळी तो सगळ्यात 3-4 दिवस खूप तणावाचे होते त्या काळातले. त्यावेळी एकदा, आणि मी नेहमी त्यांच्या संपर्कात त्या काळातही होतो, मी एकदा शेवटी साहेबांना विचारलं, साहेब म्हटलं नेमकं काय आहे त्याच्या सगळ्या याच्यात जसं बातम्या येतात. त्यावेळी त्यांनी एक वाक्य सांगितलं की केशव म्हणाले, मी मोठा झालो, मी आहे तो भारतीय जनता पार्टीच्या झेंड्यामध्ये आणि मी जाईन पण भारतीय जनता पार्टीच्या झेंड्यातच. आणि त्यांचे शब्द मला हे त्यांचे शब्द ज्यावेळी आठवले, ज्यावेळी मी दिल्लीच्या केंद्रीय कार्यालयामध्ये भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयामध्ये त्यांचा देह मी बघितला, त्यावेळी मला त्यांचे शब्द ते खरे आठवले की भारतीय जनता पार्टीसाठीच ते राहिले शेवटपर्यंत. भारतीय जनता पार्टी मोठी व्हावी, भारतीय जनता पार्टी व्यापक व्हावी, भारतीय जनता पार्टी विविध समाज घटक जोडले जावेत, यासाठी त्यांनी प्रचंड जीवतोड मेहनत केली. आज पुन्हा एकदा मुंडे साहेबांना आठवण करत असताना आज या सगळ्या गोष्टी मला आठवतात. त्यांनी दिलेला विचार, त्यांनी दिलेल्या संघर्षाची कथा, त्यांनी दिलेल्या संघर्षाचं जो एक संघर्ष त्यांनी केला, त्या गोष्टी आजही पुढे पार्टीतही चालू आहेत. आज आम्ही सगळे त्या सगळ्या वाटचाल पुढे जात आहोत, पार्टीसुद्धा त्या वाटचाल आम्ही करत आहोत. नक्कीच मुंडे साहेबांचा सर्वसामान्यांचा भलं करण्याचा, सर्वसामान्यांच्या विकासाचा जो एक विकासाचा जो विचार आहे, मला असं वाटतं आपण सगळेजण त्यांना पुढे घेऊन जाणं हीच खरी त्यांना श्रद्धांजली असेल, त्यांना आदरांजली असेल. या आज या भावना व्यक्त करतो आणि आपला निरोप घेतो. धन्यवाद.